तोपर्यंत त्यानं गाडी माझ्याकडे ठेवली. पुन्हा सांगितलं घरी ती बायको अशी म्हणायली, असेच भांडणं होईल, तसेच भांडणं होईल. म्हणजे एक काम कर, किरकिर करू नको, 50 दे माझ्याने तुझी गाडी घेऊन. म्हणजे टायमापुरतं बी देते तर कोण ती नाहीच करत. तेव्हापासून एकच शिकलं की ॲग्रीमेंट करा, प्रॉपर ॲग्रीमेंट. ज्यावेळेस गाडी पाहिजे, अचानक गाडी मागितली की 1 महिन्याचा रेंट तुम्ही मला द्यायचा. मी अचानक गाडी तुमच्याकडे सोडायला तर मी 1 महिन्याचा रेंट तुम्हाला द्यायचा. कमीत कमी 1 महिना आधी तरी मला कल्पना दे. मी 3 महिन्याचा तसा मी ठेवलेला आहे पिरियड. 3 महिने मला आधी कल्पना द्यायची किंवा 3 महिन्यानं मी गाडी घेणार आहे. हां, तुमचा रेंट थकला, तुम्ही काय केला, तुम्ही इमर्जन्सी गाडी कधी बी मागा, त्यात काहीच विषय नाही. तर ते आपल्या कोणती गोष्टी कधी व्हायचा विषयच येत नाही. रेंट टाकायचा आणि ह्याच्या बाबतीत 3 महिन्यात आपण ॲग्रीमेंटच केलेलं आहे. तसं एकदा गाडी गेली त्याला फक्त आपला मंथली जे आहे त्यासाठीच काढायची, बस. पर्सनल थोडी काढायची. पर्सनल काय काय जणांचं नियोजन ना तसं बी असतं. मग पुन्हा बाकीचं आणि जर मला कुठे पर्सनल जायचं असेल तर मी तुम्हाला तुम्ही बोलेल मला ना की सांगितलं दुसरी ना. गाडी घेईल मी. तुम्ही जर मला सांगितलं बाबा मला ही 8 दिवसानं ना 1 महिन्यानं मला जायचंय, तर मी एक direct महिन्यामध्ये. म्हणू शकतो ना की बाबा हा ठीक आहे, तुम्ही जास्त तुमची 2 गाडी दिवस घेऊन जाणार. जा. तसं नाही. समजा तुम्हाला जायचंय, तुमचे प्लॅन तर तुम्ही आधीच केलेले असते. तुम्ही मला सांगू शकता की बाबा मला एक 8-10 दिवसाने लागेल गाडी असेल तुमची खाली, तर मला द्या. त्या दिवशी तुम्ही तुमची गाडी घेऊन जावा. मला काय त्या दिवशी माझा रेंट कमीच होणार आहे ना. समजा गाडी त्या दिवशी उभा राहणार आहे, तर मी त्या दिवशी तुम्हाला म्हणू बी शकतो हा ठीक आहे घेऊन जावा, काय प्रॉब्लेम नाही. नाही मी बोलेल ते माझ्या गाडी गेले, तुम्ही तुमची गाडी जे भाडं आहे ते माझ्याकडून घ्या ना. ते मी दुसरं गाडी घेऊन हा, जातो. मग ते तसं अरेंजमेंट होऊन जातं. आणि माझं कसं आहे, माझे भाडे सगळे आउटस्टेशन आहेत, त्यामुळे भाडे आधीच घेऊन ठेवलेले असते. एखादं भाडं जर कॅन्सल मारलं ना तर त्याला 2000 रुपये फाईन बसतो. आता एखादं इथं मी ऍक्सेप्ट केलेलं भाडं कॅन्सल मारू द्या, एखादं जर भाडं 5 तासाच्या पुढे गेलं, थंड हवा नहीं लगेगा, गरम ही हवा लगेगी. थोड़ा आगे से लगेगा. एक बार पहाड़ चढ़े ना ऊपर